सुस्वागतम विद्यार्थी मित्र. इयत्ता 12वीच्या भूगोल विषयात आपण अभ्यासत असताना त्यामधील आपलं तिसरं प्रकरण चाललेलं आहे. या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर मानवी वस्तीच्या स्थानावर प्रभाव पाडणारे किंवा परिणाम करणारे घटक आपण अभ्यासले. म्हणजेच एखाद्या भागामध्ये मानवी वस्ती निर्माण होते, परंतु ती वस्ती निर्माण होण्यासाठी काही एकच घटक त्या ठिकाणी जबाबदार असतो असं नाही. मग त्यासाठी प्राकृतिक घटक असतील, सामाजिक घटक असतील, राजकीय घटक असतील किंवा आर्थिक घटक असतील किंवा यापेक्षा देखील काही वेगळे घटक एखाद्या भागामध्ये वस्ती निर्माण करण्यासाठी परिणामकारक असतात किंवा प्रभाव पाडणारे असतात. मग अशा असणाऱ्या घटकांची आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय केलेली आहे, माहिती अभ्यासलेली आहे. मग त्यानंतर आपला पुढचा घटक सुरू केलेला होता किंवा सुरू करायचा आहे आपल्याला, तो म्हणजे मानवी वस्तीचे प्रकार. आता मानवी वस्तीचे प्रकार जर पाहिले तर अगदी मानवाच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात मानवाच्या वस्तीमध्ये किंवा घरांमध्ये बदल झालेला दिसतो. अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर मानव देखील काय होता, इतर प्राण्यांप्रमाणेच वनांमध्ये किंवा वन्य पशूंप्रमाणे तो वनांमध्ये राहत होता, झाडांवर गुहांमध्ये त्या ठिकाणी राहत असेल. परंतु कालांतराने त्याने पशुपालन व्यवसाय सुरू केला. पशुपालनानंतर त्याने शेती व्यवसाय सुरू केला. मग ज्यावेळेस त्याने शेती व्यवसाय सुरुवात केली त्यावेळेस त्या स्थायिक स्वरूपाचा राहू लागला. अन्यथा त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये तो भटकंतीच्या स्वरूपात राहायचा. काही 4 दिवस इथं 4 दिवस तिथं, परंतु असं राहत असताना कोणत्याही प्रकारच्या घराची रचना नव्हती. परंतु ज्यावेळेस शेती व्यवसायाला सुरुवात केली किंवा शेतीचा उद्योग झाला तेव्हापासून खऱ्या अर्थाने मानवाने मानवी वस्तीला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून, म्हणजेच जे काही वनस्पती आहेत किंवा जे काही यांचा वापर करून त्यांनी कुडामिडीची त्या ठिकाणी काय केली, घरं तयार केली. कालांतराने मानवाने काय केलं, त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर प्राण्यांच्या तंबूपासून देखील त्यांनी स्वतःची घरं तयार केलेली होती. प्राण्यांच्या जे प्राणी आहेत या प्राण्यांच्या कातडीपासून तयार केलेल्या तंबूमध्ये राहत असत. म्हणजेच सुरुवातीपासून मानवाने जर पाहिलं तर आणि आज जर मी तिला जर पाहिलं तर मानवाने खूप मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे. आज उंच इमारती त्या ठिकाणी कित्येक मजली त्या ठिकाणी इमारती तयार झालेल्या आहेत. मग या तयार करणाऱ्या इमारती किंवा झालेल्या इमारतींची रचना जर पाहिली तर कसली आहे, पूर्वीच्या असणाऱ्या घरांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वेगळी असलेली दिसते. त्याचप्रमाणे पूर्वी त्या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपत्तीचाच त्या ठिकाणी वापर केला जायचा, परंतु आज नवीन त्या ठिकाणी उपकरणांचा किंवा साहित्याचा वापर करून अशा घरांची त्या ठिकाणी रचना केली गेली आहे. म्हणजेच खडी असेल, वाळू असेल, सिमेंट असेल किंवा लोखंड असेल, अशा वेगवेगळ्या घटकांची त्या ठिकाणी मिश्रण किंवा वापर करून घरांची बांधणी केली जाते. आणि पूर्वीची कशी होती, वनस्पतींपासूनच लाकूड आणायचं, त्याचाच खांब तयार करायचा, त्याच वनस्पतीचे किंवा इतर वनस्पतीचे वासा आणायचे किंवा ते घर पास्टीनं किंवा काडाने सेकरली जायची. म्हणजे बदल होत गेलेला आहे. मग अशा असणाऱ्या बदलामुळंच मानवाच्या असणाऱ्या वस्तीचे त्या ठिकाणी प्रकार त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे. मग या प्रकारामध्ये देखील ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती अशा 2 भागांचा त्या ठिकाणी काय झालेला आहे किंवा 2 भागांमध्ये त्याची विभागणी करता येते. तर ग्रामीण भाग म्हणजे ग्रामीण भागच आहे आणि शहरी भाग म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण झालेलं आहे, वेगवेगळे वाहतुकीच्या साधनं निर्माण झालेली आहेत, अशा भागांना किंवा अशा प्रदेशाला नागरी भाग म्हणतो आपण. मग या शहरी आणि नागरी भागाचा आपण पाठीमागच्या तासाला फरक कशा प्रकारे आहे हे देखील जाणून घेतलेलं होतं. ग्रामीण भागामधील लोकसंख्या कमी आहे, लोकसंख्येची घनता देखील कमी आहे. शहरी भागातील लोकसंख्या जास्त आहे तर त्या ठिकाणची लोकसंख्येची घनता जास्त आहे.
म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्याची तुलना किंवा त्यातील असणारा फरक देखील पाठीमागच्या तासाला पाहिलेला होता. मग असणारा त्याचप्रमाणे त्यांच्यामधील असणारी घरांची रचना किंवा त्या घराची असणारी वैशिष्ट्य जर पाहिली तर वेगवेगळी अशा स्वरूपाची आहेत. म्हणजेच ग्रामीण आणि शहरी भागातील असणाऱ्या घरांची रचना यामध्ये बदल आहे. मग यालाच अनुसरून काय झालेले आहेत, वस्तीचे म्हणजेच मानवी वस्तीचे प्रकार त्या ठिकाणी पडले गेलेले आहेत. मग त्या प्रकारापैकी पहिला प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत किंवा पाहूया. त्यामधील असणारा पहिला प्रकार आहे तो म्हणजेच दाट वस्ती. त्यालाच केंद्रित वस्ती असं देखील म्हटलं जातं, त्यालाच एकत्रित वस्ती असं देखील म्हटलं जातं. त्याच दाट वस्तीलाच जवळजवळ वस्ती असं म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजेच एकाच वस्ती प्रकाराला वेगवेगळ्या नावाने देखील ओळखलं जाऊ शकतं. कदाचित आपल्याला काही वेळेस दाट वस्ती न म्हणता केंद्रित वस्ती असं विचारलं जाईल किंवा एकत्रित वस्ती असं देखील विचारलं जाईल किंवा जवळजवळ वस्ती असं देखील विचारलं जाईल. मग त्या ठिकाणी आपलं जे काही जम्बलिंग आहे किंवा आपला जो काही गोंधळ उडतो तो गोंधळ उडता कामा नये आणि म्हणून आपण त्याला पर्यायी असणाऱ्या शब्दांची देखील माहिती घ्यायची नेहमी. म्हणजेच या ठिकाणी आपण वस्ती प्रकारामधील पहिला प्रकार अभ्यासतोय तो म्हणजे दाट किंवा केंद्रित किंवा एकत्रित किंवा जवळजवळ वस्ती अशा असणाऱ्या वस्तीची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची. मग या वस्तीची घरं जर पाहिली तर जवळजवळ असतात, त्यातमधील असणारी संख्या जास्त असते. त्याचबरोबर वस्ती दाट आणि केंद्रित म्हणून त्या वस्तीला ओळखलं जातं. जी काही घरं आहेत या घरांची रचना कशी आहे, जवळजवळ आहे. अगदी आपण शहरामध्ये जर पाहिलं तर घरं अगदी जवळजवळ असतात, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मध्ये जागा सोडली जात नाही. अगदी केंद्रित स्वरूपाचे असतात, एका भागामध्ये सर्व घरं जवळजवळ अशा स्वरूपाची असतात. मग अशा असणाऱ्या घरांनाच केंद्रित वस्ती असं म्हणून ओळखलं जातं. मग या असणाऱ्या वस्तीतील लोक सामाजिक, धार्मिक किंवा आर्थिक हेतूने एकत्रित आलेले असतात. ज्यावेळेस एखाद्या भागामध्ये केंद्रित वस्ती निर्माण होते, अगदी एकाच भागात खूप दाट अशी वस्ती त्या ठिकाणी निर्माण होते, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सामाजिक, धार्मिक, आर्थिक हेतूने लोक एकत्र येत असतात. कारण वेगवेगळ्या धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे लोक त्या ठिकाणी येत असतात. म्हणजेच व्यवसाय म्हणजेच काय होतं, त्यांचा आर्थिक विकास घडून येत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी दाट आणि केंद्रित वस्ती निर्माण होत असते. मग या वस्तीतील गल्ल्या जर पाहिलं तर फारच अरुंद अशा स्वरूपाचे असतात. आपण शहरामध्ये पाहायला असेल, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आपलं नातेपुते हे शहर देखील त्या मानाने आपल्याला उदाहरणं पाहायला योग्य आहे. अगदी या असणाऱ्या शहरामध्ये देखील गल्ल्या कशा आहेत, अरुंद अशा स्वरूपाच्या आहेत. त्याचप्रमाणे घरे एकमेकाला लागून अशा स्वरूपाचे आहेत पहा. त्याचबरोबर या असणाऱ्या वस्तीत अधूनमधून थोडीशी मोकळी जागा जरी असली तर त्या असणाऱ्या मोकळ्या जागेच्या बाजूला त्या ठिकाणी नवीन वस्ती किंवा नवीन क्षेत्र वाढत असतं. म्हणजेच वस्तीला किंवा त्या असणाऱ्या गल्लीला लागून दुसरी गल्ली असते आणि त्या गल्ली जी काही अंतर्गत भागामध्ये असणारी गल्ली आहे त्या गल्लीला वाढायला चान्स नसतो किंवा त्याचा विस्तार होऊ शकत नाही आहे. कारण त्याच्या अवतीभोवती सर्व भागांमध्ये काय आहेत, घरं आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गल्ल्या आहेत आणि त्याचमुळं त्या भागातील असणारी गल्लीचा विस्तार वाढत नाही आहे. आलं लक्षात? म्हणजेच गल्लीची वाढ होऊ शकत नाही. अशा प्रत्येक भागात वेगवेगळा इतिहास असतो पहा. आता वेगवेगळ्या जरी गल्ल्या असल्या तरी त्या असणाऱ्या गल्ल्यांचा जरी इतिहास पाहिला तर कसा आहे, वेगवेगळा असतो. आज आपण पहा आपल्या नातेपुते शहरामधील जर पाहिलं तर प्रत्येक भागातील असणाऱ्या वस्तीचा किंवा असणाऱ्या
गल्लीचा त्या ठिकाणी जो इतिहास आहे तो वेगवेगळ्या अशा स्वरूपाचा असलेला दिसतो आणि त्याचा एक विशिष्ट असा क्रम देखील असतो. प्रत्येकजण किंवा प्रत्येक गल्लीतील माहिती वेगळी असते, त्यांची राहिरीत वेगळी असते. अलग लक्षात, म्हणजेच त्यांचा असणारा जो काही विशिष्ट क्रम आहे हा क्रम देखील कसा आहे वेगळ्या स्वरूपाचा असलेला दिसतो. त्याचप्रमाणे अशा वस्तींचे स्वरूप एखाद्या जाळ्याप्रमाणे असतं पहा. गल्लीला गल्ली चिटकून त्या ठिकाणी अगदी धाग्यांमध्ये विणल्याप्रमाणे किंवा जाळं तयार केल्याप्रमाणे या गल्लीची रचना असते. आपल्याला या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील पुढं दिलेले आहेत ते वस्तीचे प्रकार. मग अगदी जाळ्याप्रमाणे असतात. त्याचप्रमाणे यातून वेगवेगळ्या दिशेने रस्ते किंवा गल्ल्या गेलेल्या असतात. मग या अशा गल्ल्या एकमेकांना त्या ठिकाणी लागून असतात. मग भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेरील जे काही देश आहेत, मग या वेगवेगळ्या देशामध्ये देखील अशा प्रकारच्या गल्ल्या दाट केंद्रित अशा स्वरूपाच्या वस्त्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. मग त्यामध्ये नायजेरिया असेल, चिली असेल, ऑस्ट्रेलिया असेल, मध्य चीनचा भाग असेल किंवा भारतातील असणारा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातील असणारं पठारी प्रदेश, आंध्र प्रदेश या भागामध्ये अशा दाट किंवा केंद्रित प्रकारच्या वस्त्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजेच जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये अशा प्रकारे वस्तींचं त्या ठिकाणी काय केलेले आहे निर्मिती झालेली आहे. मग अशा वस्त्या दाट किंवा केंद्रित वस्त्या निर्माण होण्यासाठी काही कारणं असतील ना. कशा उगाच त्या ठिकाणी वस्त्या निर्माण होणार नाही आहेत. चला बाबा एकत्र येऊन आपण राहूया. सर्व धर्माचे, सर्व पंथाचे किंवा सर्व व्यवसाय करणारे लोक, फायदा असो नाही तर नसो, आपण एकत्र येऊन राहू असं कुणीही कधी म्हणणार नाही. म्हणजेच एकत्रित येऊन एखाद्या भागामध्ये सर्व समाजाचे, सर्व जातीचे लोक राहतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात. म्हणजेच त्या ठिकाणी स्वतःचा आर्थिक विकास घडवून आणणं हा देखील महत्त्वाचा आहे. म्हणजेच असे अनेक काही कारणं आहेत. मग अशी कारणं आपल्याला या ठिकाणी देखील पाहायचे. मग त्यामधील आपल्याला पहिलं कारण सांगता येते की सपाट भूप्रदेश. अशी दाट किंवा केंद्रित वस्ती कुठं तयार होते? ज्या भागामध्ये सपाट भूप्रदेश आहे, जमीन आहे, अशा भागामध्ये मानवाने अशी दाट किंवा केंद्रित वस्ती निर्माण केलेली दिसते. त्याचप्रमाणे मैदानी प्रदेश, ज्या भागामध्ये मैदान आहे, नदीनं वाहून आणलेलं गाळ किंवा विस्तृत असा सपाट प्रदेश आहे, अशा सपाट असणाऱ्या प्रदेशामध्ये अशी दाट केंद्रित वस्ती त्या ठिकाणी निर्माण होत असते. त्याचप्रमाणे अनुकूल हवामान. आता मानवी वस्तीसाठी हवामान देखील घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आपण पाहिलं प्राकृतिक घटकामध्ये मानवी वस्तीच्या स्थानावरती परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये पाहिलं प्राकृतिक घटकामध्ये की हवामान हा घटक. जर मानवाला प्रतिकूल स्वरूपाचं जर हवामान असेल, म्हणजे वाईट स्वरूपाचं जर हवामान असेल, तर त्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होत नाही. मग तो प्रदेश सपाट असेल तरीसुद्धा, तो प्रदेश मैदानी स्वरूपाचा असेल तरीसुद्धा, म्हणजेच मानवी वस्तीसाठी अनुकूल अशा स्वरूपाचं हवामान आवश्यक आहे. म्हणजेच योग्य प्रकारचं, चांगल्या प्रकारचं हवामान ज्या भागामध्ये आहे अशा भागामध्ये मानवी वस्ती निर्माण होत असते किंवा अशी दाट केंद्रित वस्ती निर्माण होत असते. त्याचप्रमाणे आपल्याला पुढचं कारण सांगता येतं की कृषीयोग्य जमीन. मग अशा असणाऱ्या दाट केंद्रित असणाऱ्या प्रदेशाच्या लगत जर शेतीयोग्य जमीन जर असेल, शेतीला उपयुक्त असणारी जर जमीन असेल, तर अशा भागामध्ये मानवी वस्ती किंवा दाट केंद्रित वस्ती त्या ठिकाणी निर्माण होत असते. त्याचप्रमाणे मुबलक पाणी पुरवठा. आता पाणी पुरवठा सर्वच घटकांना आवश्यक आहे. अगदी मानवी जीवनापासून, मानवाला पिण्याच्या पाण्यापासून ते मोठमोठ्या उद्योगधंद्यांपर्यंत त्या ठिकाणी पाण्याची गरज असते. शेतीसाठी पाण्याची गरज आहे, इतर पशूंसाठी पाण्याची गरज आहे, मानवाला देखील पाण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे अशी पाण्याची उपलब्धता ज्या भागामध्ये आहे अशा भागामध्ये मानवाने वास्तव्य केलेलं दिसतं किंवा दाट केंद्रित वस्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसते.
त्याचप्रमाणे खनिजांचं उत्खनन ज्या भागामध्ये होतं किंवा खनिजांचे साठे ज्या भागामध्ये आहेत अशा भागामध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक केंद्रित होत असतात किंवा एकत्रित येऊन राहत असतात. कारण त्या असणाऱ्या खनिजांपासून किंवा खनिजांच्या उत्खननापासून काम करणारे कुशल किंवा अकुशल अशा स्वरूपाचे मजूर, त्या खनिजांपासून तयार होणारी वेगवेगळी उपकरणं तयार करणं किंवा कारखाने तयार करणं, अशी काम करणारी कुशल किंवा अकुशल अशा स्वरूपाचे जे मजूर असतात, असे मजूर ज्या भागामध्ये खाणकाम उद्योग चालतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची खनिज सापडतात अशा प्रदेशामध्ये मानव मोठ्या प्रमाणात जाऊन राहतो. अलग लक्षात. म्हणजेच खनिजांचं उत्खनन ज्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी मानवी वस्ती केंद्रित दाट अशा स्वरूपाची मानवी वस्ती निर्माण होत असते. त्याचप्रमाणे व्यापार हा देखील घटक खूप महत्त्वाचा आहे. मानवी वस्तीसाठी किंवा दाट केंद्रित वस्तीसाठी व्यापार हा घटक महत्त्वाचा आहे. ज्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं किंवा पदार्थांचं उत्पादन होतं, मग अशा प्रदेशामध्ये वाहतूक करणं किंवा व्यापार करणं, एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेणं, यासाठी मानवाने काय केलेलं आहे, त्या प्रदेशामध्ये एकवटलेले दिसतात. त्याचप्रमाणे उपजीविकेची साधनं असतील किंवा दळणवळण असेल, अशा भागांचा विचार करून मानवाने काय झालेलं आहे, दाट आणि केंद्रित अशा स्वरूपाची वस्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. याशिवाय जर पाहिलं तर संरक्षण, आता मानवाला संरक्षणाची देखील गरज आहे. मग असे दाट केंद्रित वस्ती असेल तर अशा वस्तीतून मोठ्या प्रमाणात स्वतःचं किंवा समाजाचं त्या ठिकाणी काय होत असतं, संरक्षण होत असतं. अलग लक्षात. आज जर परिस्थिती पाहिली, आपण पिक्चरमध्ये वगैरे पाहतो, ज्याच्याकडे ताकद जास्त किंवा ज्याच्याकडे पैसा जास्त तो त्या ठिकाणी काय करतो, अन्याय करायला सुरुवात करतो. परंतु अशी जर दाट केंद्रित वस्ती असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा अन्याय सहन केला जात नाही किंवा अन्याय होऊ दिला जात नाही. याचाच अर्थ काय होतं, तर स्वतःचं किंवा समाजाचं त्या ठिकाणी काय होतं, संरक्षण होत असतं. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने देखील हा प्रदेश योग्य असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उभारल्या गेलेल्या असतात आणि त्यामुळंच त्या ठिकाणी शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल, धार्मिक, राजकीय अशा सर्वच घटकांचा अशा दाट किंवा केंद्रित वस्ती असणाऱ्या प्रदेशामध्ये विकास झालेला असतो. आणि या विकासातूनच काय झालेलं असतं, मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आणि दाट अशा स्वरूपाची वस्ती त्या ठिकाणी निर्माण होत असते. मग अशा घटकांबरोबरच वस्तीच्या स्थापनेस कारणीभूत ठरणारे यासारखे अनेक काही घटक आहेत. म्हणजेच केवळ एकाच घटकामुळे किंवा एकाच कारणामुळे अशी दाट वस्ती निर्माण होते असं नाही. त्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळी कारणं आहेत आणि ते आपण या ठिकाणी जाणून घेतलेले आहे. मग या असणाऱ्या वस्तीचं गुण किंवा फायदे जर पाहिलं, फायदे देखील होतात. दाट वस्तीचे, केंद्रित वस्तीचे त्या ठिकाणी फायदे देखील होतात. त्याचप्रमाणे त्याचे दोष म्हणजेच तोटे देखील निर्माण होत असतात. जसं चांगलं तसंच वाईट त्या ठिकाणी निर्माण होत असतं. मग त्यापैकी आपण पहिल्यांदा गुण पाहू. मग याचं गुण काय आहेत, अशा दाट किंवा केंद्रित वस्ती निर्माण झाल्यानंतर त्याचे गुण, चांगलं गुण काय आहेत. संरक्षणाच्या दृष्टीनं ही वस्ती काय असते, चांगली असते. कारण असणारी घरं कशी असतात, दाटीवाटीने असतात, जवळजवळ असतात, गल्लीला गल्ली त्या ठिकाणी लागून असते. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं जर परकीय आक्रमण किंवा इतर असणाऱ्या प्रदेशातील लोकांपासून संरक्षणासाठी अशी दाट वस्ती खूप महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे लोकांना एकमेकांसाठी मदतीला सहजरित्या धावून जाता येतं. म्हणजेच दाट वस्ती जर असेल तर सहजरित्या आपल्याला एकमेकाला मदतीला लोक येऊ शकतात. त्याचप्रमाणे अशा वस्तीतील सामाजिक जीवन चांगलं असतं. त्याचबरोबर विविध व्यवसायांच्या दृष्टीनेही ही दाट किंवा केंद्रित वस्ती जी आहे
अतिशय उपयुक्त असते. अशा असणाऱ्या वस्तीमध्ये काय होत असतं, वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठ्या स्वरूपाचे अनेक काही व्यवसाय चालतात. मग या व्यवसायामुळं सर्व वस्तू किंवा सर्व उत्पादनं मानवाला त्या भागामध्ये बऱ्यापैकी उत्पादनं भेटून जातात किंवा मिळतात. आणि म्हणूनच मानवासाठी अशी दाट किंवा केंद्रित असणारी वस्ती अतिशय फायदेशीर असते. त्याचप्रमाणे या असणाऱ्या वस्तीचं दोष देखील आहेत, म्हणजे तोटे देखील होतात. अशी दाट वस्ती जर असेल तर अशा दाट वस्तीचं त्या ठिकाणी काय होत असतं, ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटे देखील असतात. मग त्यामधील तोटे आपल्याला सांगता येतात की आरोग्याच्या दृष्टीनं या वस्त्या चांगल्या नसतात. पहा, आरोग्याच्या दृष्टीनं या असणाऱ्या वस्त्या चांगल्या नसतात. कारण वस्तीची रचना कशी आहे, दाट आहे. अगदी घराला घर लागून किंवा चिटकून अशा स्वरूपाचं असतं. कोणत्याही प्रकारचं मोकळी जागा नसते. मोकळी सूर्यप्रकाश येण्यापुरती देखील त्या ठिकाणी जागा नसते. आणि म्हणूनच असं एक प्रकारे रोगट अशा स्वरूपाचं अशा गल्लींमध्ये किंवा वस्त्यांमध्ये वातावरण निर्माण होतं. आणि म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीनं अशा दाट किंवा केंद्रित वस्त्या काय असतात, योग्य नसतात. घरांची दाटी असल्यामुळे हवा खेळती राहत नाही. अगदी आज जर पाहिलं शहरांमधील हवा मोकळी किंवा खेळती राहत नाही. जशी ग्रामीण भागामध्ये किंवा वाड्या वस्त्यांवरती असणारी हवा मोकळी असते. हवेमध्ये त्या ठिकाणी काय होतं, बदल होतो. ती हवा जाऊन दुसरी हवा त्या ठिकाणी येत असते. अगदी त्याप्रमाणे शहरी भागामध्ये हवेमध्ये बदल होत नाही, म्हणजेच मोकळ्या स्वरूपाची हवा नसते. कोंदटलेली स्वरूपाची हवा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश जर पाहिला तर सूर्यप्रकाश त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळत नाही. अगदी जोपर्यंत सूर्य माथ्यावर येत नाही, म्हणजेच डोक्यावर येत नाही, तोपर्यंत त्या असणाऱ्या शहरांमधील काही भागामध्ये सूर्यप्रकाश पोहोचत नाही. अगदी दुपारच्या 12 ते 3च्या दरम्यान काही ठराविक कालावधीमध्येच त्या ठिकाणी काय होत असतं, सूर्यप्रकाश त्या असणाऱ्या गावामध्ये किंवा शहरामध्ये पोहोचतो. अन्यथा सकाळीपासून 12 वाजेपर्यंत किंवा 3 वाजल्यापासून सायंकाळ सूर्यास्तापर्यंत त्या ठिकाणी सर्व भागामध्ये अशा दाट असणाऱ्या वस्तींच्या, केंद्रित असणाऱ्या वस्तींच्या प्रदेशामध्ये सूर्यप्रकाश मिळत नाही. म्हणजेच एक प्रकारे तोटा आहे. आरोग्य दूषित, खेळती हवा कमी प्रमाणात, त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश मिळत नाही. अशा वस्तीत क्षुल्लक कारणांवरून नेहमी भांडणं होत असतात किंवा संघर्ष होत असतात. जर अशा दाट वस्तींचा किंवा केंद्रित वस्तींचा जर आपण विचार केला तर या वस्तीमध्ये केवळ एकाच जातीचे, एकाच धर्माचे लोक नसतात, एकाच पंथाचे लोक नसतात. त्याचप्रमाणे एकाच प्रकारचे व्यवसाय करणारे देखील लोक नसतात. म्हणजेच वेगवेगळे काम करणारे, वेगवेगळे व्यवसाय करणारे, वेगवेगळ्या जातीचे लोक त्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या विचाराचे लोक त्या ठिकाणी असतात. आणि यातून काय होत असतं, त्या ठिकाणी नेहमी भांडणं निर्माण होतात किंवा संघर्ष निर्माण होतो. म्हणजेच एक प्रकारे तोटा आहे. मग अशा वस्तीत विस्ताराच्या कक्षा निश्चित असतात. या असणाऱ्या वस्तीचा जर विस्तार जर पाहिला तर कसा असतो, निश्चित असतो. ठराविक प्रदेशापर्यंत किंवा ठराविक भागापर्यंतच त्या ठिकाणी ती वस्ती वाढू शकते. त्या वस्तीपासून पुढच्या भागामध्ये जर तिची कालांतराने लोकसंख्या जर त्या वस्तीची वाढली किंवा गल्लीची वाढली तर त्या गल्लीचा विस्तार होत नाही, वाढ होऊ शकत नाही. कारण त्याच्या आसपासच्या भोवतालच्या प्रदेशामध्ये काय असतं तर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्या किंवा गल्ल्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या असतात. आणि त्याचमुळं त्या वस्तीचा विस्तार कसा असतो, किंवा त्याची असणारी कक्षा ही मर्यादित स्वरूपाची असते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दाट किंवा केंद्रित अशा स्वरूपाच्या वस्तीचं आपल्याला माहिती सांगता येतं. म्हणजे ज्याप्रमाणे दाट वस्ती मानवाच्या दृष्टीनं का निर्माण होते तर त्याला योग्य असणारे घटक जर उपलब्ध असतील तर. त्याचप्रमाणे अशी तयार जरी झाली तर त्या असणाऱ्या वस्तीचे
काही फायदे किंवा काही तोटे म्हणजेच गुण दोष आपल्याला या ठिकाणी सांगता येतात। मग असणारी वस्ती ठराविक भागामध्ये दाट अशा स्वरूपाची असते, पण मग काही भाग खूप मोठ्या प्रमाणात मोकळा असतो आणि पुन्हा काही भागानंतर त्या ठिकाणी काय असते, वस्ती असते। म्हणजे अशी दाट अशा स्वरूपाची, केंद्रित अशा स्वरूपाची एकाच भागामध्ये खूप जवळजवळ घरांची रचना ज्या ठिकाणी असते, अशा रचना असणाऱ्या घरांच्या वस्तीला दाट, केंद्रित किंवा एकत्रित किंवा जवळजवळ अशा स्वरूपाची वस्ती म्हणून ओळखलं जातं। म्हणजेच वस्ती प्रकारामधील हा पहिला प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो। आलं लक्षात? ठीक आहे, आपण याच ठिकाणी थांबूया। धन्यवाद।